नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर आज आपण बघू आपल्या विज्ञान भाग 1 साठी कोणते क्वेश्चन तुमच्या बोर्डच्या पेपरसाठी खूप महत्त्वाचे आहे. तर लक्षात ठेवा बेटा, विज्ञान भाग 1च्या पेपरला तुमच्या स्वाध्यायामधले जेवढे प्रश्न महत्त्वाचे असतात तेवढेच नाही का धड्याच्या मधातले पण महत्त्वाचे असतात, कारण की दोन्ही वीक विचारतात. तर एवढं लक्षात ठेवा बेटा, हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि या व्हिडिओमध्ये नाही का जेवढे क्वेश्चन दिलेले आहे हे सर्व क्वेश्चन तुम्ही करून टाका. जर तुम्ही एवढे क्वेश्चन केले तर तुम्हाला नाही का मॅक्झिमम मार्क मिळून जाईल. तर बेटा आपला पहिला धडा कोणता आहे बेटा? गुरुत्वाकर्षण. आता गुरुत्वाकर्षणवर कोणता क्वेश्चन विचारतात आपण बघू बेटा. हा क्वेश्चन सर्वात महत्त्वाचा आहे बेटा. महत्त्वाचा म्हणजे हा 100% कराच, कारण की याचे येण्याचे चान्सेस जवळपास 99% आहे बेटा. कोणता? केपलरचा नियम. हा 3 ते 4 वेळा नाही का केपलरचा नियम विचारला होता. मग केपलरचा नियम करायचा. केपलरच्या नियममध्ये नाही का बेटा हे केपलरचा पहिला नियम, दुसरा नियम, हे केपलरचा तिसरा नियम, हे तिन्ही नियम करा. तसेच ही डायग्राम पण करा. एक तर तुम्हाला नियम देऊ शकतात, अदरवाईज नाही का तुम्हाला नाही का ही डायग्राम देऊ शकतात. खूपच इम्पॉर्टंट प्रश्न आहे बेटा, तर हा करून टाका. यानंतरचा समोर बेटा हा पण क्वेश्चन करून टाका बेटा. न्यूटनचा वैश्विक गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत, हा पण महत्त्वाचा आहे. समोर लक्षात ठेवा बेटा, पहिल्या धड्यावरचे जे नाही का जे प्रॉब्लेम आहेत म्हणजे गणिती उदाहरण आहे हे खूप महत्त्वाचे आहे आणि धड्यातले सोडवलेले उदाहरणं पण खूप महत्त्वाचे आहे. त्यामुळे हे जे सोडवलेले उदाहरण आहे हे पण नाही का बेटा तुम्ही करून टाका. तसेच आणखीन दिलेले आहे तुम्हाला सोडवलेले उदाहरण, हे पण करा. सोडवलेले उदाहरण बघून जायचे, करून टाकायचे बेटा, कारण की ते विचारताना एक लक्षात ठेवा, जर तुम्हाला गणितीय उदाहरण अवघड जात असं सोडवले तर जास्त टेन्शन घ्यायचं नाही. कारण 3 ते 4 धड्यात आहे. तुम्हाला पेपरला आत्तापर्यंत जेवढं ऑब्झर्वेशन आहे 1 किंवा 2 विचारतील. ते बी नाही का तुम्हाला नाही का ऑप्शनमध्ये म्हणजे काय खालीपैकी नाही का 3 सोडवा आहे तर 4 किंवा 5 देतात, ते चौथा किंवा 5व्या ऑप्शनमध्ये येऊन जातो. तेवढा काही प्रॉब्लेम येणार नाही. जर येत असेल तर चांगलीच गोष्ट आहे, नाही जर येत असेल तर तेवढं प्रॉब्लेम येणार नाही. पण येत असेल तर गणितीय उदाहरण सोडायला काय हरकत नाही बेटा. समोर बेटा हा आतापर्यंत विचारला नाही, पण हा सोपा आहे. काय नाही, फक्त याच्या व्हॅल्यू माहीत करायच्या. हे इकडचे तुम्हाला नावं देतील, जर विचारला तर फक्त तुम्हाला व्हॅल्यू हे नाही का माहीत पाहिजे बेटा. हे व्हॅल्यू फक्त लक्षात ठेवायचं. सोपा आहे प्रश्न, आतापर्यंत विचारला नाही पण यावेळेस विचारू शकतो. त्यांना महत्त्वाचं फक्त रीड करून जा बेटा, येऊन जाईल तुम्हाला. समोर आता बघा बेटा, हा फरक तुम्हाला 2 वेळा विचारलेला आहे. वस्तुमान व वजन यामधील फरक स्पष्ट करा. तर हा क्वेश्चन पण खूप इम्पॉर्टंट आहे बेटा. या वस्तुमान आणि वजन मधला फरक तुम्ही करूनच जा पेपरसाठी. तसे सोडवलेले उदाहरण करायचे, बाकी जास्त काही करायची गरज नाही तुमच्या पेपरसाठी. सोडवलेले उदाहरण करून टाका बेटा. आता आपण बघू याच्या स्वाध्यायावर. बघा आता लक्षात ठेवा बेटा की नाही का प्रत्येक धड्यातल्या रिकाम्या जागा, जोड्या लावा, हे सगळ्या करूनच जा बेटा. त्यामुळे ह्या पण जोड्या लावा करून द्या. हे आताच आपण बघितलं वजन आणि वस्तुमान यातील फरक नाही का, हा जो फरक नाही का करूनच जा बेटा. हा फरक पण खूप महत्त्वाचा आहे. हे केपलरचे नियम पण बघितले, केपलरचे नियम पण खूप महत्त्वाचे आहे. हे पण क्वेश्चन तुम्ही करून जा. समोर स्वाध्याय म्हणले, बाकी तेवढं काही केलं नाही तर काही प्रॉब्लेम नाही. प्रॉब्लेम गणितीय उदाहरण हा पहिला, त्यानंतर तिसरा हे करून जा बेटा. त्यानंतर हा 5वा आणि नाही का हे 4 गणितीय उदाहरण करून जा बेटा. हे महत्त्वाचे आहे. तर अशा प्रकारे झाला आपला पहिला धडा. आता आपण बघू दुसरा धडा, कोणता? मूलद्रव्याचे आवर्ती वर्गीकरण. यामध्ये काय महत्त्वाचं आहे तर बेटा यामध्ये आहे डोबेरायनरची ट्रिके. हे तुम्हाला याचा नाही का नियम विचारू शकता बेटा. नियम आणि एक एक्झाम्पल करून जा. हे पहिलं एक्झाम्पल करून जा, हे पूर्ण सोपं आहे बेटा. समोर इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर तुम्हाला नाही का हे विचारू शकता न्यूटनच्या अष्टकाचा नियम, हा पण महत्त्वाचा आहे. हा पण करून जा बेटा. समोर कधीतरी तेवढा प्रॉब्लेम नाही. यस हा क्वेश्चन बेटा काय म्हणते,
मेंडेलिव्हच्या आवडत्या सारणीचे गुण हे तुम्हाला विचारू शकतात. हा पण इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे, हा करून जा बेटा पेपरसाठी. तसेच एक गुण होता, दुसरा हा काय त्रुटी. गुण आणि त्रुटी हे दोन्ही पण करून जा बेटा, दोन्ही पण पेपरसाठी महत्त्वाचे आहेत. यानंतर हा पण क्वेश्चन महत्व आहे. आधुनिक आवर्त सारणीची रचना कशा प्रकारे रचना आहे हा प्रश्न आहे बेटा, हा पण क्वेश्चन करून जा. त्यानंतर यस, हे तुम्हाला मॉडर्न पिरियडिक टेबल दिलेला आहे बेटा, म्हणजे आधुनिक आवर्त सारणी. तर हा टेबल फक्त पाहून जा की कोणाचा अणुअंक किती आहे, कोणते खंडामध्ये कोणते नाही का गण येतात, कोणत्या याच्यात कोणते आवर्त येतात, हे सगळं नाही का पेपरला जायच्या अगोदर, म्हणजे तुम्ही निघणारा पेपरला त्याच्या 5 ते 10 मिनिट अगोदर नाही का हा फक्त नाही का रीड करून जा. म्हणजे यावर तुम्हाला नाही का 1 मार्कासाठी 2 मार्कासाठी जर प्रश्न आला तुम्ही इझिली सोडू शकता. खूप महत्त्वाचं आहे बेटा, हे पेपरला जायच्या अगोदर एकदा रीड करून जा. समोर हा तक्ता करून जा बेटा, हा तक्ता सोपा आहे एकदम. हा तक्ता करून जा बेटा पेपरसाठी. चला आता आपण स्वाध्यायावर जाऊ. स्वाध्यायामध्ये काय महत्त्वाचे आहे धड्यातले तर झाले बेटा. हा जोड्या लावा आहे बेटा, हे करून जा. आणखीन एक लक्षात ठेवा बेटा की जेवढ्या रिकाम्या जागा आहेत प्रत्येक धड्याच्या जोड्या लावा रिकाम्या जागा, हे सर्वच करून जा बेटा. हे सर्व जे रिकामी जागा आहे या सर्व करून जा बेटा. हे जे तुम्हाला दिलेले आहे सर्व रिकामी जागा करून जा. यानंतर समोर हा क्वेश्चन प्रश्न तिसरा, हा पण करून जा बेटा, एकदम सोपा आहे बेटा. हा पूर्ण करून टाका बेटा, याच्यातले आ ई सर्व करून टाका. त्यानंतर बाकीचे ठीक आहे. मेंडेलिव्हचे आवर्ती नियम, त्यानंतर आधुनिक आवर्त सारणीची रचना, आता मी मधाने सांगितले होते तेच. आणि हे समस्थानिकाच्या मेंडेलिव्हच्या आधुनिक आवर्तन स्थान, हे याची काही गरज नाही, हे 2 करून टाका. त्यानंतर शास्त्रीय कारणामध्ये हे आवर्तनामध्ये डावीकडून उजवीकडे जाताना अणुत्रिज्या कमी होत जाते, हा तुमच्या बोर्डच्या पेपरला विचारला होता, हा पण महत्त्वाचा आहे. आवर्तनामध्ये डावीकडून उजवीकडे जाताना अणु गुणधर्म कमी होत जातो, हा पण तुमच्या बोर्ड पेपरला विचारला होता, हा पण महत्त्वाचा आहे. आणि नाही का त्याच्यानंतर गणामध्ये वरून खाली जाताना अणुत्रिज्या वाढत जाते, हे पण महत्त्वाचं आहे बेटा. आणि एकाच गणामधील मूलद्रव्याची संयुजा समान असते, हे 4ही शास्त्रीय नियम खूप महत्त्वाचे आहे. बाकी तुम्ही नाही केलं तरी चालते, पण हे एवढे करून टाका बेटा. यानंतर हा बेटा सर्वात लहान आकारमानाचा अणू, हा करून जा बेटा. यानंतर हा एक करून जा. सर्वाधिक अभिक्रियाशील अधातू, एका याच्यात आहे बेटा, हे करून जा. यानंतर हा आपला दुसरा चॅप्टर संपला. आता तिसरा चॅप्टर कोणता आहे, रासायनिक अभिक्रिया व समीकरणे. आता यामध्ये कोणते इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे, हा क्वेश्चन बेटा. हा चार्ट तुम्हाला विचारला होता बेटा. तर हा नाही का भौतिक बदल कोणते आणि रासायनिक बदल कोणते, खूप सोपा आहे बेटा. भौतिक बदल म्हणजे काय, जे तात्पुरते राहतात, रासायनिक म्हणजे परमानंट राहतात, या टाईपचा आहे, खूप सोपा आहे. हा करून जा बेटा, हा इम्पॉर्टंट आहे. यानंतर तिथं काय राईट करायची गरज नाही, हे काही इम्पॉर्टंट नाही आहे. समोर तर बेटा असं तुम्हाला देऊ शकते की नाही का रासायनिक समीकरणाचे संतुलन करणे. मग असे देतील बेटा, एक तुम्हाला रासायनिक नाही का इथे तुम्हाला नाही का अभिक्रिया देतील, तर ते रासायनिक अभिक्रियेमध्ये तुमच्या नाही का अभिक्रियाकारकामध्ये किती अणुसंख्या आहे आणि उत्पादितामध्ये किती अणुसंख्या आहे असं विचारू शकते. त्याने हा पण करून जा बेटा, महत्त्वाचा आहे. हे संतुलित समीकरण, हे पण करून जा, महत्त्वाचं आहे. आता अभिक्रिया बेटा. तर आपल्याला अभिक्रियामध्ये संयोग अभिक्रिया, फक्त संयोग अभिक्रिया याची नाही का तुम्हाला व्याख्या लक्षात ठेवायची आणि त्याचं नाही का एक एक्झाम्पल. जसं इथं संयोग अभिक्रियाचं एक एक्झाम्पल दिलं आहे, तर एक एक्झाम्पल नाही का ते संयोग अभिक्रियेचं लक्षात ठेवायचं.
त्यानंतर दुसरं जास्त काही लक्षात ठेवायची गरज नाही, दुसरी कोणती आहे अपघटन अभिक्रिया. ही अपघटन अभिक्रिया याची व्याख्या आणि याचं नाही का हे एक्झाम्पल, हे एक्झाम्पल खूप महत्त्वाचं आहे बेटा. हे एक्झाम्पल पण तुम्हाला 2 मार्कासाठी नाही का पेपरला विचारलं होतं, ते एक्झाम्पल पण खूप महत्त्वाचं आहे, तर हे एक्झाम्पल पण लक्षात ठेवा बेटा. यानंतर समोरचं थर्ड ही विस्थापन अभिक्रिया, म्हणजे विस्थापन इंग्लिशमध्ये डिस्प्लेसमेंट रिॲक्शन आणि याच्यात नाही का विस्थापन अभिक्रिया. अभिक्रिया लक्षात ठेवायचं आणि त्याचं एक एक्झाम्पल लक्षात ठेवायचं. इथे 2 दिले. समोरचा चौथी काय तेवढी इम्पॉर्टंट, ठीक आहे समोर. हे महत्त्वाचं आहे बेटा. उष्माग्राही व उष्मादायी अभिक्रिया याची बी व्याख्या दिली आहे आणि त्याचे नाही का इथे एक्झाम्पल दिले आहे, हे लक्षात ठेवायचे, इम्पॉर्टंट आहे पेपरसाठी. हे काय नाही, तुम्हाला अशा अभिक्रिया देतील, याच्यातलं नाही का ऑक्सिडीकरण म्हणजे व क्षपन कोणतं आहे ते ओळखायचं राहील, तर सोपं आहे. याच्यातले ऑक्सिडीकरण कोणते आणि क्षपन कोणते आहे हे ओळखायचं राहील, तर हे पण महत्त्वाचं आहे, हे पण करून जा. त्यानंतर रेडॉक्स अभिक्रिया कुठं आहे, ठीक आहे. हा प्रश्न बेटा, हा प्रश्न आहे, सोपा आहे. तुम्हाला कशा 4 डायग्राम देतील आणि नाही का इथे तुम्हाला एक तर नाव लिहायला होतील किंवा याच्यावर का डिपेंड तुम्हाला नाही का क्वेश्चन विचारतील, तर हा पण महत्त्वाचा आहे बेटा, हा पण करून जा. समोरचं बेटा तर आता बघा याच्यातल्या हे सर्व रिकाम्या जागा आहे, रिकाम्या जागा पूर्ण करून घ्या बेटा. तसं या तिसऱ्या क्वेश्चन मधले आताच आपण बघितलं उष्माग्राही अभिक्रिया, संयोग अभिक्रिया, संतुलित समीकरण, विस्थापन अभिक्रिया, हे 4 पण मी तुम्हाला सांगितलेलं आहे, हे 4 पण करून घ्या बेटा. यानंतर समोर शास्त्रीय कारणे बघू आपण. शास्त्रीय कारणामध्ये पहा हा विचारला होता बेटा बोर्डच्या पेपरला, हा पण महत्त्वाचा आहे बेटा. हा जो सेकंड आहे हा सेकंड पण महत्त्वाचा आहे समोर. त्यानंतर खाद्यतेल दीर्घकाळ साठवण्यासाठी हवाबंद डबा वापरणे योग्य आहे, हा पण महत्त्वाचा आहे. त्यानंतर बेटा इथे समोर हा क्वेश्चन बेटा, हा पण महत्त्वाचा आहे आणि हा क्वेश्चन तुम्हाला विचारला होता, सोपा आहे, हा पण महत्त्वाचा आहे. बाकी नाही केले तरी चालतात बेटा. समोरचा हे आताच आपण बघितलं, हे आताच सांगितलं होतं मी मधाने. ऑक्सिडीकरण म्हणजे काय, क्षेपण म्हणजे काय ओळखायचं, तर हे पण महत्त्वाचं आहे. समोरचं बेटा हा आपला चौथा धडा बेटा. यामध्ये काय महत्त्वाचं आहे, हे तुम्हाला नाही का जर लाईट दिला तर हे नाही का नाव लिहायसाठी देऊ शकता बेटा. बाकी काय नाही, हे फक्त वाचून जा, तेवढं काही इम्पॉर्टंट नाही पण करून जा. समोरचं हे उदाहरण बेटा, सोडवलेले उदाहरण, याच्यातले बी सोडवलेले उदाहरण करून जा. सोडवलेले उदाहरण फक्त तुम्हाला 4 धडे आहेत बेटा. समोर उजव्या हाताचा अंगठ्याचा नियम, एक तर नियम विचारू शकतात किंवा ही अशी डायग्राम देतील आणि या डायग्राम वर नाही का तुम्हाला क्वेश्चन विचारतील बेटा. तर हा पण करून जा, चांगला रीड करून जा बेटा. हे चुंबकीय बलरेषा, हे पण बघून जा. फ्लेमिंगच्या डाव्या हाताचा नियम, हा पण खूप महत्त्वाचा आहे बेटा. एक तर नियम विचारतील किंवा ही अशी तुम्हाला डायग्राम देतील, इथं नावे लिहा लावतील, हे तुम्हाला पण क्वेश्चन आलेला आहे बोर्ड पेपरला, हा पण महत्त्वाचा आहे. त्यानंतर हे विद्युत चलित्र म्हणजे इलेक्ट्रिक मोटर, तर यावर नाही का तुम्हाला रचना व कार्य असा क्वेश्चन विचारतील, हे खाली दिलेलं आहे बघा. आता
असा ही डायग्राम एक तर नाही का तुम्हाला नाही का रचना व कार्य विचारतील किंवा विद्युत चरित्राची नाही का ही डायग्राम विचारतील. डायग्राम देतील, याच्या खाली 4-5 क्वेश्चन देतील, आला तर हा 5 मार्काला येईल. अदरवाईज तुम्हाला नाही का इथे काय करेल की रचना व कार्य विचारेल. तर हा विद्युत चरित्र खूप महत्त्वाचा आहे बेटा. त्यानंतर समोर हां तसेच फ्लेमिंगचा पण हे महत्त्वाचा एक तर नियम विचारेल किंवा नाही का असे डायग्राम देऊन हे नाही का तुम्हाला नाही का नावे जे आहेत हे नाही का नावे लिहायला लावेल बेटा. हा पण क्वेश्चन तुमच्या बोर्ड पेपरला विचारला होता समोरचा. हां आता आपण बघितलं इलेक्ट्रिक मोटर बघितलं होतं, विद्युत चलित्र. आता बघा विद्युत जनित्र हे पण महत्त्वाचं आहे. इलेक्ट्रिक जनरेटर. मग याच्या अधिक नाही का तुम्हाला एक तर नाही का या टाईपचे नाही का डायग्राम देतील किंवा याची रचना व कार्य विचारतील. तर हा पण क्वेश्चन खूप महत्त्वाचा आहे बेटा, हा पण करून जा. मोटर सर्वात महत्त्वाचा आहे, हा पण महत्त्वाचा आहे पण मोटर सर्वात जास्त इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर बेटा आता याच्या स्वाध्यायामध्ये बघू. हे बघायचा गटात न बसणारा शब्द फक्त नाही का लक्षात ठेवा, या टाईपचे विचारतील. आताच आपण बघितलं रचना व कार्य, विद्युत चलित्र, विद्युत जनित्र हे महत्त्वाचं आहे. एक्झरसाईजमध्ये आलेला आहे ते प्रश्न, आताच आपण बघितलेला आहे. त्याच्यानंतर हा महत्त्वाचा आहे बेटा. त्यानंतर फरक स्पष्ट करा, हा पण महत्त्वाचा आहे बेटा. त्यानंतर समोर शास्त्रीय कारणे बघा, हा पण नाही का महत्त्वाचा आहे बेटा. विजेच्या बल्बमध्ये कुंतल बनवण्यासाठी टंगस्टन धातूचा उपयोग करतात, हा क्वेश्चन महत्त्वाचा आहे बेटा. त्यानंतर हा जो सेकंड आहे हा पण महत्त्वाचा आहे इस्त्रीचा. त्यानंतर हे तिन्ही पण महत्त्वाचे आहे बेटा. तसेच ही डायग्राम दिली होती आपल्याला, ही डायग्राम दिली आहे, ही डायग्राम पण महत्त्वाची आहे. पेपरला असे डायग्राम देऊ शकता आणि त्यावर क्वेश्चन विचारू शकता. तसे याच्यावर तुम्हाला तर किती दिले आहेत 3 एक्झाम्पल. याच्यातला नाही का हा पहिलं एक्झाम्पल महत्त्वाचा आहे बेटा, दुसरं पण महत्त्वाचं आहे आणि हे तिसरं पण महत्त्वाचं आहे. तिन्ही पण एक्झाम्पल नाही का तुमचे महत्त्वाचे आहे बेटा. समोरचं हे इथं डायग्राम दिलेले आहे. आता मी तुम्हाला सांगितलं होतं की या टाईपच्या डायग्राम देतील आणि विचारतील, तर अशा डायग्राम देतील विचारतील. हे पण महत्त्वाचं ऑलरेडी मी तुम्हाला सांगितलेलं आहे, पुस्तकांमध्ये होते. ही एक डायग्राम, ही डायग्राम पण विचारली होती, ही डायग्राम पण विचारली होती, ही पण डायग्राम विचारली होती बेटा. मी जे सांगत आहोत क्वेश्चन हे जवळपास नाही का याच्यातले नाही का सगळे तुमच्या बोर्डच्या पेपरला विचारलेले आहेत बेटा. तर मी जेवढे क्वेश्चन सांगत आहे सर्व तुम्ही नाही का पेपरला करूनच जा बेटा, काही हे सगळेच खूप इम्पॉर्टंट आहे. एवढे जरी तुम्ही क्वेश्चन केले तुम्हाला मॅक्झिमम मार्क पडून जातात. तर नेक्स्ट चॅप्टर आपलं कोणतं आहे, उष्णता. आता उष्णतेमध्ये काय महत्त्वाचं आहे हे बघू आपण. ॲक्टिव्हिटी बेस येईल बेटा कृतीसारखा, हे महत्त्वाचं आहे बेटा. हा ग्राफ देईल आणि या ग्राफवर नाही का तुम्हाला प्रश्न विचारेल. ऑलरेडी हा बोर्डच्या पेपरला पण विचारलेला. समोर हे काय तेवढा चार्ट इम्पॉर्टंट नाही. इथे बघा, आता इथे काय होईल बेटा, ही डायग्राम देईल, या डायग्रामवर क्वेश्चन विचारेल. ही डायग्राम देईल, या डायग्रामवर क्वेश्चन विचारेल. तर हा पण नाही का महत्त्वाचा आहे का. त्यानंतर समोरचा विचारलेला आहे, हा पण बोर्डला. पुन्हा हे पण बेटा ॲक्टिव्हिटी बेस, हा ग्राफ देईल, या ग्राफवर पण नाही का तुम्हाला क्वेश्चन विचारेल. हा पण क्वेश्चन तुमच्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे बेटा. पुन्हा एक तर पेपरला नाही का तुम्हाला ही होपची आकृती काढायला लावेल, अदरवाईज ही आकृती देईल आणि यावर प्रश्न विचारेल. दोन्ही प्रकारे तुमच्या बोर्डच्या पेपरला विचारला. एकदा तुम्हाला आकृती काढा विचारलं होतं आणि एकदा नाही का ही आकृती दिली होती आणि यावर क्वेश्चन विचारलं होतं. त्यामुळे हा पण क्वेश्चन तुमच्यासाठी इम्पॉर्टंट आहे बेटा. इथे ही डायग्राम इम्पॉर्टंट आहे. ही डायग्राम देतील तुम्हाला, डायग्राम काढायची गरज नाही राहणार तुम्हाला, फक्त डायग्राम देतील. या डायग्रामच्या बेसवर फक्त तुम्हाला क्वेश्चन विचारेल की कुणाचं टेम्परेचर जास्त आहे, T1चं की T2चं असं विचारतात. आणि हे पण पेपरला जायच्या अगोदर नाही का रीड करून जा बेटा. हा क्वेश्चन पण नाही का तुमच्या नाही का बोर्ड पेपरला विचारला होता, इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. तर बेटा हा करून जा. काय करते, डायग्राम काढा नाही लावणार तुम्हाला, या टाईपचे डायग्राम देतील, या डायग्रामवर क्वेश्चन विचारतील. असा क्वेश्चन जर आला तुम्हाला 3 किंवा 5 मार्काला देऊ शकतात. हे एक बेटा उष्णतेची देवाणघेवाण.
ही पण तुम्हाला डायग्राम देतील बेटा आणि या डायग्रामवर क्वेश्चन विचारेल किंवा नाही का तुम्हाला याची नाही का तुम्हाला नाही का डेफिनेशन लिहावं लागेल किंवा याच्याबद्दल माहिती लिहावं लागेल. एक तर डायग्राम देतील किंवा नाही का याच्याबद्दल माहिती लिहावं लागेल. तर हे पण डायग्राम पण महत्त्वाचे आहे बेटा. याच्यावरचे प्रश्न पण विचारतील आणि उष्णतेची देवाणघेवाण जी करत आहो म्हणजे काय विशिष्ट उष्माधारितेचे मापन हे जे आपण काय उष्ण वस्तूने गमावलेली उष्णता थंड वस्तूने ग्रहण केलेली उष्णता याला काय म्हणतात उष्णता विनिमयाचे तत्व म्हणतात. ते उष्णता विनिमयाचे तत्व पण खूप महत्त्वाचे हे विचारू शकतात किंवा हे डायग्राम विचारू शकतात आणि या डायग्रामवर नाही का तुम्हाला क्वेश्चन विचारू शकतात बेटा. समोरचा हे सोडवलेले उदाहरण पण महत्त्वाचे आहेत. हे पहिलं पण महत्त्वाचं आहे आणि दुसरं पण महत्त्वाचं आहे सोडवलेले उदाहरण. दुसरं खूप लेंदी आहे ते कर बस नाही छोटंच आहे. तो मोठं वाटत असेल तर करू नका. एक जर केलं तरी सफिशियंट आहे. पहिलं करून टाका. एक्झाम्पल खूप सोडवलेलं मोठाले वाटत असेल तर ते सोडून द्या बेटा कारण ते पेपरला आवारमध्येच येऊन जातं. फक्त थेरी चांगली करून घ्या. यानंतर बेटा हे रिकामी जागा पूर्णच करा. हे रिकामी जागा पूर्णच करा. तसंच हा क्वेश्चन पण आता मी तुम्हाला सांगितलं होतं हा क्वेश्चन पण नाही का पूर्ण करा बेटा. त्यानंतर बेटा समोर पहा ही डायग्राम आत्ताच सांगितली होती आपण मधाने. ही डायग्राम पूर्ण करा आणि हे करा बेटा थंड प्रदेशातील. आणि त्यानंतर हा पण करून टाका बेटा. हे नाही का पण क्वेश्चन महत्त्वाचे आहे. हे सगळे करून टाका बेटा समोरचा. त्यानंतर हे अप्रकट उष्मा म्हणजे काय हा पण क्वेश्चन करून टाका. आणि हे तुम्हाला जे प्रॉब्लेम दिलेले आहे हे प्रॉब्लेम पण नाही का करून टाका. येत असेल तर करून टाका. त्यानंतर हा तुम्हाला नाही का उतारा दिला. हा उतारा पण नाही का करून टाका बेटा. हा पण महत्त्वाचा आहे. बाकी नाही केले तरी चालते. हे सर्वात जास्त इम्पॉर्टंट आहे. हे सोडवलेलं उदाहरण बघून जा. त्यानंतर बेटा प्रकाशाचे अपवर्तन आपला 6वा धडा आलेला आहे. आता यामध्ये काय महत्त्वाचं आहे यस ही डायग्राम. या डायग्रामवर नाही का तुम्हाला क्वेश्चन विचारला होता बेटा 2023ला. तर ही डायग्राम आहे. तर डायग्राम देते. या डायग्रामवर तुम्हाला क्वेश्चन विचारते. डायग्राम काढा नाही लावणार. तर हे पण महत्त्वाचं आहे. 3 मार्काला विचारला होता बेटा क्वेश्चन. त्यानंतर हे तुम्हाला नाही का एक तर नाही का रिकाम्या जागा सहसंबंध किंवा नाही का जोड्याला नाही का विचारू शकतात. जसं तुम्हाला हवेचं विचारलं होतं पाण्याचं विचारलं या बर्फाचं विचारू शकतात. त्यामुळे या सगळ्याचा फक्त एक तुम्ही बघून जा बेटा की नाही काय यांचा अपवर्तनांक काय. ते नाही का हे पण महत्त्वाचं एकदा रीड करून जा. हे 3 तर नाही का रीडच करून जा. हे तर सर्वात महत्त्वाचं आहे. लक्षात ठेवा. बाकी तरी थोडं कमी जास्त झालं चालते पण यावर बी क्वेश्चन येऊ शकतो. याच्यावर ऑलरेडी विचारलेले आहे. त्यानंतर हे जे तत्व आहेत हे आपल्याला दिले होते 3 तत्व. हे तत्व पण नाही का तुम्हाला विचारलेले आहे. हा पण महत्त्वाचा आहे बेटा. अशी तुम्हाला डायग्राम देतील बेटा अशी किंवा अशी यावर तुम्हाला क्वेश्चन विचारले. तर हे फक्त नाही का रीड करून जा की कशा प्रकारे काय होतं एवढं तरी तुम्हाला माहीत असलं सफिशियंट तुम्हाला मार्क मिळून जातात बेटा. त्याच्यानंतर हे पण प्रिझमचं नाही का रीड करून जा. कोणता पहिला कोणता कलर कोणता राहते रॉय गाढव ब्युटिफुल इन विलेज. हे रॉय गाढव ब्युटिफुल इन विलेज म्हणजे रेड ऑरेंज हे पण करून जा बेटा. हे पण महत्त्वाचं आहे. समोर हे पण महत्त्वाचं आहे बेटा. यावर तुम्हाला नाही का एक तर नाही का इंद्रधनुष्य याची नाही का निर्मिती ती कशी होती यावर तुमचा क्वेश्चन होईल किंवा नाही का ही डायग्राम देईल. या डायग्रामवर तुम्हाला क्वेश्चन विचारेल. तर हा पण महत्त्वाचा आहे बेटा. आणि सोडवलेले उदाहरण जे आहेत हे छोटा आले. तुम्ही एकदा जरी बघितले ते करून तुम्हाला समजून जाते. हे पण महत्त्वाचे आहेत बेटा. आता बघा याच्या नाही का स्वाध्यायावरचे तर रिकामी जागा तर पूर्णच करायला लागणार. हा दुसरा आहे. हा पण खूप महत्त्वाचा आहे बेटा. हा क्वेश्चन पण विचारला होता इंद्रधनुष्यावरचा. आता आपण बघितला होता. रिकामी जागा तर पूर्णच सांगितल्या. त्यानंतर हे 2 एक्झाम्पल सोडवलेले हे पण नाही का करून टाका बेटा समोर यामध्येच. हे ताऱ्याचे लुकलुकण्याचे कारण काय हे पण महत्त्वाचे आहे बेटा. त्यानंतर हा पण महत्त्वाचा आहे. बाकी नाही केली तरी सफिशियंट आहे बेटा. समोरचा चला आपलं 7वं चॅप्टर. आता 7व्या चॅप्टरमध्ये आपले कोणते इम्पॉर्टंट आहे हे पण आता आपण बघू. तर इथे तुम्हाला हे नियम दिले आहे बेटा. हे नियम तुम्हाला विचारले होते. 3 नियम नाही का महत्त्वाचे आहे हे पण करा बेटा.
हां, हा चार्ट पण महत्त्वाचा. एक तर तुम्हाला डायग्राम काढायला होते या चार्टवरून, अदरवाईज काय करते या डायग्राममध्ये हे अनंत अंतराव देईल, हे रिकाम जागा देईल, हे देईल, हे रिकाम जागा, हे देईल, हे रिकाम जागा, अशा प्रकारे देईल. असा क्वेश्चन तुमच्या याला विचारला होता. हा चार्ट खूप महत्त्वाचा आहे. तर हा चार्ट डेफिनेटली तुम्ही नाही का करूनच जा. कुठं समोर हा हा काय तेवढा महत्त्वाचा नाही, फक्त एकदा रीड करून जा, बघून जा काय कुठं धन आहे आणि कुठं ऋण आहे. हा फॉर्म्युला ते आहे वाटते. हां, हा भिंगाचा फॉर्म्युला हा पण नाही का करून जा बेटा. समोर आता हे सोडवलेले उदाहरण छोटाले असेल तर करून जायचे, मोठाले असेल तर सोडून द्यायचे, ते जास्त लोड नाही घ्यायचं त्याचं. हां, हे हुमन आहे. एक तर तुम्हाला नाही का डोळ्याची डायग्राम काढायला होतील किंवा डायग्राम काढून असे नाव द्यायला लागलं, तर कमीत कमी मग तुम्हाला नाव नाही का इथे काय इथे काय इथे काय असे नाव देतील. तर हे पण चांगल्या प्रकारे करून जा बेटा. हां, हे लघुदृष्टिता किंवा निकटदृष्टिता हा क्वेश्चन खूप इम्पॉर्टंट आहे. एक तर तुम्हाला नाही का लघुदृष्टिता म्हणजे काय किंवा नाही का लघुदृष्टिता दूरदृष्टिता म्हणजे काय असा प्रश्न येईल. किंवा तुम्हाला नाही का ॲक्टिव्हिटी बेसमध्ये असे नाही का तुम्हाला डायग्राम देतील, या डायग्रामवर तुम्हाला क्वेश्चन विचारतील. तर हा क्वेश्चन पण खूप महत्त्वाचा आहे. हे लघुदृष्टिताला निकटदृष्टिता म्हणतात, हे दूरदृष्टिता, हे दोन्ही पण महत्त्वाचं आहे. हे डायग्राम पण महत्त्वाचे आहे. डायग्रामवर तुम्हाला क्वेश्चन येतील बेटा ॲक्टिव्हिटी बेसला. बाकी काय तेवढं इम्पॉर्टंट नाही आहे बेटा समोरचं. हां, आता स्वाध्यायाकडे वळू आपण. तर हे जोडायला तो पूर्णच करा बेटा. हे हां, हे दोन तीन एक्झाम्पल आहे. तर हे पहिले 2 एक्झाम्पल करून टाका बेटा. शास्त्रीय कारणे बघा, हे शास्त्रीय कारणे महत्त्वाचे आहे बेटा. हे पहिलं पण तुम्हाला बोर्डच्या पेपरला विचारलं नाही, तिसरं तर पहिलं आणि तिसरं नाही का का दोन्ही करा बेटा, आणि हा दुसरं बी करून टाका. पण पहिलं आणि तिसरं खूप महत्त्वाचं आहे, दुसरं तेवढं इम्पॉर्टंट आहे. तसं इथं फरक स्पष्ट करामध्ये हे दोन्ही पण फरक स्पष्ट करा, महत्त्वाचे आहे. दोन्ही पण नाही का करून टाका. बाकी काही जास्त करायची गरज नाही या चॅप्टरमधली. त्यानंतर आपला चालू होतो धातू विज्ञान. आता यामध्ये काय, तर हे दोन्ही पण गुणधर्म काय लागेल, धातूचे भौतिक गुणधर्म काय ना अधातूचे भौतिक गुणधर्म काय, हे दोन्ही करून टाका बेटा. हा, ही डायग्राम अशी नाही का, ही डायग्राम पण महत्त्वाची आहे बेटा. या डायग्राम देतील, याच्यात नाही का हे डायग्राम देतील, यावर अशा प्रकारचा प्रश्न येईल. ही पण डायग्राम खूप महत्त्वाची, काही डायग्राम देईल त्याच्यावर वेगवेगळ्या प्रकारचे नाही का 4 ते 5 मार्कासाठी क्वेश्चन येईल. तर हा पण महत्त्वाचा आहे बेटा. ही डायग्राम पण महत्त्वाची आहे, ही डायग्राम पण करून जा बेटा. डायग्राम करून जा म्हणजे डायग्राम तुम्हाला काढा नाही लागणार. ह्या जे डायग्राम आहेत, ह्या जे डायग्राम आहे या डायग्रामच्या बेसवर तुम्हाला नाही का फक्त प्रश्न विचारेल, ते तुम्हाला नाही का सोडवायचे आहेत आणि समजून जा कन्सेप्ट. त्यानंतर हा याच्यावर पण क्वेश्चन विचारला होता, हा पण महत्त्वाचा आहे. या डायग्रामच्या बेस हे पण तुम्हाला काढा नाही लागणार, फक्त हे तुम्हाला देतील. आणि याच्यात जास्त अभिक्रियाकारक कोण आहे, कमी कोण आहे, अशा कोण जास्त अभिक्रिया करते, कोण कमी करते, अशा प्रकारचे प्रश्न विचारेल बेटा. समोरचं हां, हे पण महत्त्वाचं आहे बेटा. आयनिक संयुगे म्हणजे काय, हा याच्यावर पण 2 वेळा क्वेश्चन विचारला होता. आणि आयनिक संयुगेचे गुणधर्म विचारला होता, त्याचे गुणधर्म करून टाकायचे बेटा. बाकी तेवढं काय इम्पॉर्टंट वाटून नाही राहिलं. हां, हे डायग्राम काढायला लावेल किंवा या डायग्रामवर क्वेश्चन विचारेल बेटा. तसेच नाही का ही डायग्राम काढायला लावेल तुम्हाला, अदरवाईज याच्यावर नाही का क्वेश्चन विचारेल बेटा. तिसरी तेवढं इम्पॉर्टंट नाही. हां, ही डायग्राम काढायला लावेल किंवा याच्यावर क्वेश्चन याच्यावर क्वेश्चनच विचारतात. काढायचं तेवढं नाही सांगणार, आणि काढायचे जास्त सायन्स 2मध्ये राहते आपल्या. हां, हे पण ॲक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन आहे, यावर क्वेश्चन विचारेल. डायग्राम काढायची गरज नाही राहणार तुम्हाला, आणि डायग्राम करायची काही गरज नाही. हां, हा क्वेश्चन यावर पण क्वेश्चन विचारलेला आहे. तर ही डायग्राम देतील, यावर पण तुम्हाला क्वेश्चन विचारेल बेटा. समोरचा हां, चला आता आपण स्वाध्यायाकडे वळू. तर पहा याच्यात काय जोडायला होतं, पूर्ण करायला लागेल. नावेलिया अल्युमिनियमच्या धातू हे 2 फक्त एका नाव लिहायचे, हे 2 करून टाका बेटा. जोडायला हवा तर तुम्हाला पूर्णच करायला लागेल. हां, हे संज्ञा महत्त्वाचे आहे.
आतापर्यंत 3 विचारल्या, फक्त खनिज राहिले आहे. तर चारी बी करून टाका, चारी पण महत्त्वाचं आहे, जोड्या लावा पण महत्त्वाचं आहे. त्यानंतर बेटा रासायनिक समीकरण, ॲल्युमिनियम विद्युत घटक, झिंक नाही, याचं काय हे महत्त्वाचं नाही. हां, हे बेटा हे क्वेश्चन महत्त्वाचा आहे, हिरवी पडलेली भांडी. त्यानंतर हा क्वेश्चन पण खूप महत्त्वाचा आहे बेटा, आणि हा पण, हे तिन्ही पण नाही का करून टाका बेटा. तर या आकृत्या ऑलरेडी मी आकृत्या नाही का तुमच्या याच्यात सांगितल्या होत्या, ह्या आकृत्या करायच्या ऑलरेडी आपल्या थेरी याच्यात झालेलं आहे बुकमध्ये. आता सांगितलं होतं समोरचं 9 नंबरचं चॅप्टर बेटा. हां, हे महत्त्वाचं आहे बेटा, हे पण करून टाका. हे पण बोर्ड पेपरला विचारलं होतं समोर. हे पण महत्त्वाचं आहे बेटा, हे पण करून टाका बेटा समोर. हां, हा ब्रॅकेट पण खूप महत्त्वाचा, हा पण बोर्ड पेपरला विचारला होता. हा पण नाही का पूर्ण बॉक्स करून द्या, काय नाही रिकामी जागा, फक्त हे तुम्हाला एवढं दिलं राहतील, हे तुम्हाला नाही का बॉक्स रिकामी जागा भरायला लागेल, बाकी काही नाही समोर. हां, हा थोडासा टिचकट आहे बेटा, पण यावर विचारू शकतात नाही का, काय अल्कोहोल देईल हे तुम्हाला राईट का लागेल, कीटोन देईल हे तुम्हाला नाही का रचनासूत्र राईट का लागेल, किंवा हे राईट का लागेल, अशा प्रकारे विचारू शकते. थोडंसं आहे टिचकट, लक्षात ठेवावं लागते जास्त, त्यामुळे टाईम मिळाला तर करून जा. हे पण करून जा बेटा, हे खूप सोपं आहे. आणि हे पण दोन्ही पण करून जा समोरचं बेटा. आता स्वाध्यायकडे वळू बेटा, म्हटलं तेवढं काही इम्पॉर्टंट नाही आहे. ही डायग्राम पण करून टाका. ही डायग्राम करून टाका, म्हणजे डायग्राम नाही विचारणार, यावर क्वेश्चन विचारतील. जसं या टाईपचे इथे दिले क्वेश्चन, या टाईपचे तुम्हाला क्वेश्चन विचारतील. समोर बघा, आता हे यामध्ये ते जोड्या लावा, तर पूर्ण करून टाका. त्यानंतर हे खाली रेणूसाठी इलेक्ट्रॉन ठिपका, हे ठिपका पण महत्त्वाचा आहे. हे रचनासूत्र, येते तिन्ही पण क्वेश्चन महत्त्वाचे आहेत. इथे हां, संयुज बंध हे महत्त्वाचं आहे बेटा, हे पण करून टाका. त्यानंतर नाही का समबहुवारिक, हे पण महत्त्वाचं आहे बेटा, हे पण करून टाका. लक्षात ठेवा बेटा, हा पण क्वेश्चन खूप महत्त्वाचा आहे, हा पण नाही का तुम्ही करून जा बेटा. त्यानंतर एक क्वेश्चन असा पण आहे की बऱ्याच देशांमध्ये इथेनॉल वापरतात का कार्यक्षमता पेट्रोलची वाढवण्याकरिता, हा एक क्वेश्चन आहे, हा याच्यात दिलेला नाही. म्हणजे बऱ्याच देशांनी नाही का इथेनॉल कासाठी वापरतात, पेट्रोलची कार्यक्षमता वाढण्यासाठी. तर हा क्वेश्चन पण इम्पॉर्टंट आहे, हा पण नाही का तुमच्या याच्यात दिलेला आहे, इथे दिलेला नाही आहे. त्यानंतर आता आपलं शेवटचं चॅप्टर, हा या कृत्रिम उपग्रहावर नाही का प्रश्न येईल बेटा. कृत्रिम उपग्रह म्हणजे काय याबद्दल नाही का तुम्हाला प्रश्न येईल, हा पण महत्त्वाचा आहे. फक्त त्याची डेफिनेशन लिहायला लागेल, म्हणजे व्याख्या लिहायला लागेल. हां, हे महत्त्वाचं आहे, पण हे तुम्हाला विचारलेलं पण आहे बोर्डच्या पेपरला. तर हा चार्ट खूप महत्त्वाचा आहे बेटा, तर हा चार्ट करून टाका बेटा. त्यानंतर समोर ह्याच्यावर बी सोडवलेले उदाहरण आहे, हे पण नाही का करून टाका. हां, यावर नाही का तुम्हाला नाही का ऑब्जेक्टिव्ह म्हणजे नाही का एका मार्काचे क्वेश्चन विचारू शकतात आणि विचारलेले पण आहेत बेटा. कुणावर, तर हे बघा कुठे क्षमता, हां हे उच्च कक्षा याची रेंज किती आहे, त्यानंतर मध्यम कक्षा याची रेंज किती आहे, म्हणजे किती, जसं 2000 किलोमीटर ते 35,780 किलोमीटर यावर पण. त्यानंतर हे निम्न कक्षा याची पण नाही का निम्न कक्षा याची रेंज किती आहे, 180 ते 2000 किलोमीटर यावर प्रश्न विचारू शकतात, हे महत्त्वाचं आहे बेटा. त्यानंतर हे डायग्राम देतील, आणि डायग्राम देतील आणि कोणती कक्षा आहे हे पण विचारतील, हा पण महत्त्वाचा आहे बेटा.
समोर याचे प्रॉब्लेम थोडे हार्ड आता ते करत बसलो का. हा ही डायग्राम, या डायग्रामला काय डायग्राम देतील फक्त का तुम्हाला का हे कुठं काय आहे हे ना फक्त नावं लिहायला लागेल, बाकी काय करायला लागेल नाही. हे सोपं आहे बेटा. हे पण करून टाका. त्यानंतर इथे काही नाही आहे. हां आता स्वाध्याय पहा लक्षात टाक. पहिले तर आपल्या रिकाम्या जागा करूनच टाकाय, चुकी बरोबर करूनच टाकायचं हे तर राहिलं. हा तक्ता महत्त्वाचा, हा पण विचारला होता. हा तक्ता पूर्ण करून टाका बेटा. त्यानंतर इथे हां कृत्रिम उपग्रह म्हणजे काय हे महत्त्वाचा क्वेश्चन आहे बेटा. त्यानंतर एखाद्या यानाच्या गुरुत्व नाही, हा तेवढा मला हां हा महत्त्वाचा आहे बेटा. त्यानंतर हां हा पण महत्त्वाचा आहे बेटा. ध्रुवीय प्रदेशातील अभ्यासासाठी भूस्थिर उपग्रह का उपयोगी पडत नाही, हा पण विचारला होता. तर बेटा त्यानंतर हा पण विचारला होता. हे तिन्ही पण नाही का महत्त्वाचे आहे. तर अशा प्रकारे आपला पेपरसाठी सायन्सवरच्या पेपरसाठी इम्पॉर्टंट क्वेश्चन मी सांगितले आहे. तुम्ही जर सर्व जर केले तर तुम्हाला मॅक्झिमम मार्क पडून जातील. त्यामुळे हा पूर्ण व्हिडिओतले क्वेश्चन नाही का तुम्ही करून टाका बेटा. तुम्हाला सायन्सवरच्या पेपरसाठी नाही का बेस्ट लक बेटा. आणि जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर एकदा आपल्या चॅनलला नाही का बेटा सबस्क्राईब करा, लाईक करा आणि आपल्या फ्रेंडला पण नाही का शेअर करा बेटा. तुम्हाला